बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याणच्या जलदगती न्यायालयानं असे आदेश दिलेले आहेत। अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यावेळी कोर्टानं आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। कल्याण न्यायाधीश VA पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती। यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केलं। कोर्टात आज आरोपीला हजर केलं होतं। यावेळी कोर्टानं या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे। कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलाय। मागील सुनावणीत कलम 6 ऍड करण्यात आला नव्हता, मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहेत। कलम 6 अंतर्गत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी 20 वर्ष किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वकील प्रियेश जाधव यांनी दिलेली आहे। तसंच या प्रकरणात शाळेची मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलेला आहे, मात्र ते सध्या फरार आहेत। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता। बदलापूरमध्ये पालकांचा आक्रोशही उसळला होता। संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्यानं न्यायालयीन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवाय आरोपी अक्षय शिंदे यालाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यातच कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे।